रामकृष्ण हरी भाजप कार्यालय आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे इथे आज सर्व ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आज ऑफिसमध्ये हे आले तर त्यांना सर्वांना आज चहा नाश्त्याची इथं व्यवस्था केली बा आणि आमचे हर्षद देशमुख हे पण आज इथं जरा परिचय घेण्यासाठी आले इथं ते सोशल मीडिया देशमुख हा नाही बरोबर आहे त्याचा संघ परिवर्तन जोडण्यासाठी बघा म्हणजे पहिलं मी शाळा सुटल्यानंतर लग्न झाल्यानंतर जरा थोड्या वेळ 2 दिवस नोकरी वगैरे केली पण नोकरीत काही इंटरेस्ट नाही आला तर नोकरी करत असताना चंदननगरला वास्तव्यात असताना मला भाऊ बेंद्रे भेटले सदाप्पा भाऊ सदाशिव बेंद्रे ते बँकेत होते तर ते बँकेत मला भेटले तर म्हणजे असं ते संघाचं काम करत होते तर ते त्यांच्या मग आमचं रोज बैठक जाणं बसणं उठणं बोलणं चालणं आमचं सुरू झालं मग त्यानंतर मग त्यांनी तळेगावला त्यांचं संघाचं एक हे होतं त्यांचं संघाचं होतं त्यांची सभा होती तर त्यांनी मला तिथं नेलं मग तिथं आमची पहिलं तिथं झालं आमचं तिथं 3 दिवस मुक्काम करून संघ कसा चालवायचा कसं काय करायचं बैठक कशी लावायची हे कसं भरायचं असं सगळं तिथं आम्हाला सांगितलं मग तिथून पुढं आमचं मग दुसरं शिबिर पुण्याला झालं मग पुण्याला पण आम्हाला असंच मार्गदर्शन झालं मग बरेचसे आमचे मित्रवर्ग आम्हाला बरेचसे भरपूर भेटले मग आमचे असे फोन जाणं येणं बोलणं चालणं असं वाढत गेलं मग त्यात आवड लागली मग आवड लागल्यानंतर मग शिरूरमध्ये ते आम्हाला भेटले ते आमच्यात म्हणजे लहान होते पण ते भेटले मग त्यांची एक खर्चाची बरीचशी 4-5 मुलं होती मग आमचे 7-8-10 लोकांचा ग्रुप तयार झाला काही नावऱ्याची लोक होते तर मग आम्ही नावऱ्याला 1 महिन्यातून 1 दिवस कधी आंबळ्याला असं आम्ही भरवायला लागलो नंतर मग पुढं भाजपचं इलेक्शन यायचं मग इलेक्शन यायचे मग संघाचे लोक आमची इथं मुक्कामी यायची बाहेरची लोक मग ते आमची इथं 2-2 दिवस मुक्काम करायचे मग त्यांना ते गावाचं संपूर्ण आम्ही त्यांना आराखडा द्यायचो प्रत्येक गावचं मी माझ्या गावात नावऱ्याचं हे ते आणि कळंतवाडीची 2 मुलं होती आम्हाला संघाला जॉईन मग त्याशी माहिती द्यायची मग आमचं असं बरेच दिवस आमचं असं चालू होतं म्हणजे प्रत्येक म्हणजे आम्ही BJPचा आम्ही संघटना अशी मजबूत करायची सुरुवात केली म्हणजे लोक वाढवणं हे करणं म्हणजे हे आमचं उद्देश होता की बाबा लोक जॉईन करायचे हे साधारण म्हणजे 87-88 सालची 1988 89 या साल तिथून पुढं तर ह्या साली आम्ही असं केलंय हा मग तेव्हापासून भाजप बरोबर फक्त मध्ये आता थोडं जरा म्हणजे पक्षाचं विलिनीकरण समजा एकत्र चला यांचा मग उमेदवार आहे मग ते थोडंफार असं करावं लागेल हां नाहीतर मग पहिल्यापासून आम्ही एक नेतो भाऊ बेंद्रेची नंतर मग नागपूरला त्यांचं झालं तिथं मला त्यांनी यायला सांगितलं पण मला काय टाईम नाही मिळाला झाला तिकडं नाही गेलो मी तर मग त्यांना ती जनता मग त्यांना बँकेत नोकरी लागली नोकरीनंतर माझ्यासाठी पण त्यांनी प्रयत्न केला नोकरीचा पण मी नोकरी इंटरेस्ट नव्हतो मला जरा वेगळं जरा असल्यामुळं मग मी जरा त्यांच्यापासून अलिप्त राहिलो तर असं झालं तर मला संधी होती शिपाई समजा म्हणा काय असं म्हणून मला नोकरी संधी होती मला पण ती मी हे नाही माझ्या नशिबात नाही पण तरी पण मी कामचं नंतर मी मुलाला मग त्यात याड केलं मग मुलांनी मग पहिलं तळेगाव केलं पुणा केलं आणि नागपूर केलं त्यांनी मग त्याच्यानंतर मुलांनी केल्यानंतर मग आम्हाला बाबरी मस्जिद पाडायचं आमचं नियोजन ठरलं मग आमच्या संघाचं सगळं आम्हाला फोन मेसेज आमचं चालू झालं मग आम्ही प्रत्येकाची गावगाव आमच्या लोकांची मिटिंग केली मग आमची गावातून एक 10 लोकांची एक टीम तयार केली आम्ही त्याच्यामध्ये 10 लोकात म्हणजे एक बाबूराव आनंदराव बेंद्रे त्यांची मंडळी होती त्या टीममध्ये आम्ही पुण्याला गेल्यानंतर आम्हाला पुणे स्टेशनला आम्हाला अडवलं आम्हाला गेटमध्ये तिथं अटक झाली आम्हाला मग तिथून मग आम्ही 2-3 महिला यांना गाडीत बसून परत पाठवलं आम्ही गोरक्षकाळीनं आम्ही दुसऱ्या मार्गाने म्हणजे असं ट्रक हे असं पकडत आम्ही अयोध्या गाठली आणि तिथं आम्ही त्या दिवशी बाबरी मस्जिद पाडायला गेलो एवढं आमचं कार्य झालं आणि लालकृष्ण आडवाणी आमचे 1 नंबरचे नेते होते आणि ते लालकृष्ण आडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी हे आमचे 1 नंबरचे त्यावेळेचे नेते कारसेवक आम्ही आंबळेगावचा मी तसे 10 होते पण फक्त मी एकच आंबळ्यातून गेलो बाकीची नाही जाता आलं त्यांना म्हणजे असा आमचा प्रवास
हा, आता हे ऑफिसचा उद्देश एक मनापासून पहिल्यापासून पाहुणा म्हणजे सांगायचे की आपण काहीतरी समाजकार्य करायचं. समाजकार्य करायचं बरंच विचार, पण समाजकार्य करायचं म्हणल्यानंतर आपल्याकडे भांडवल पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या ओळखी पाहिजे, मग कुठं काय करायचं म्हणतात. आणि त्याच योगाने आत्ता अलीकडं मग जरा थोडा एक माझं दिव्यांग झालो मी. मग दिव्यांग झाल्या कारणाने मग आता दुसरं काही काम नाही, काय नाही. चला भाऊ, आपण पहिलं आपण समजा जेवढी आपल्याच्याने सेवा होईल तेवढी आपण लोकांची सेवा करायचं असं मी ठरवलं. तर मग मी दिव्यांग सर्टिफिकेट काढल्यानंतर मी 25 लोकांची दिव्यांग सर्टिफिकेट काढून दिली, त्यांची पेन्शन चालू करून दिली. हे म्हणजे नावरा हे असे म्हणजे आमच्या एक म्हणजे ग्रुपचे जेवढे देऊ त्या ग्रुपचे बरेच आपल्या गावातल्या 10 लोकांचं मी चालू करून दिलं. पेन्शन, दिव्यांग सर्टिफिकेट सगळं मदत मी केली त्यांची. मग असंच मग आता पुढं मग जरा मी काका माझ्या विचाराला जुळले, ते नारायणपूर चालू त्यांची बघते आमचे विचार जुळले. मग जुळल्यानंतर भाऊ काकांना मी सांगितलं, भाऊ लोकांची अडचणी आहेत, रेशन लोकांना टायमाला मिळत नाही, त्यांची कार्ड बंद झाले आहेत, कोणाच्या पेन्शन बंद झाले आहेत. तर अशा अडचणी त्यांना मी सांगितल्या. तर ते म्हणले मी तुमच्या सगळ्या कामाची मी तुम्हाला तुम्ही फक्त हे करा, मी तुमची सगळी कामाची मी करण्याची जबाबदारी मी घेतो. चालतंय म्हणलं, बरं ठीक आहे, आपल्याला काही नाही, आपलं फक्त लोकांची कामं जाणं हे आपलं महत्त्वाचा उद्देश. यासाठी ऑफिसची म्हणजे निर्मिती आम्ही केली. आणि इथं फक्त ज्येष्ठ नागरिक जे गरजवंत आहेत त्यांना सगळ्यांची इथं कामं केली जाते. संघात असताना कोणकोणत्या जुन्या नीती मंडळींची भेट झाली, ओळख झाली, त्यांना बघायला मिळालं? आता लालकृष्ण अडवाणी यांची आमची पुण्यामध्ये भेट झाली. आम्ही एकाच टेबलवर आम्ही असं बसत असताना आम्हाला चहा पाणी जेवण त्यांनी आमच्या समवेत केलं होतं. लालकृष्ण अडवाणी आणि अटल बिहारी वाजपेयी नव्हते आले, फक्त लालकृष्ण पुण्यातला आले होते संघाच्या म्हणजे त्या या बैठकीसाठी. त्यानंतर आपल्या महाराष्ट्र राज्याचे राज्याचे नाही, मग त्याचे हेडगार वेडगार ते त्यांचे म्हणजे लांबून म्हणजे असं समक्ष नाही झालं. फक्त लालकृष्ण अडवाणी आम्ही म्हणजे असं बोलणं चाललं आमचं झालं. त्यांचे फोटो सुद्धा आमचे आहेत माझं, पण ते आता डिलीट झाले. लालकृष्ण अडवाणी आमचे 1 नंबरचे नेते. तुम्ही आता नवीन पिढीला काय संदेश द्या? नवीन पिढीला संदेश म्हणजे खरं आहे, जे असं जे वातावरण आहे हे एक म्हणजे जरा थोडं म्हणजे सलोख्याने एकमेकांशी राहिलं पाहिजे. कुठंतरी आपली प्रगतीचा मार्ग धरला पाहिजे. उगाच असं तुझं माझं करून हे करून याच्यात वितनवाद करून याच्यात अधोगती आहे. तर ही अधोगती नाही व्हायला पाहिजे. जर सगळ्यांनी विचाराने कुठल्या का ना गावात एक विचाराने कोणतंही कार्य असं झालं पाहिजे. आणि कुणाचं असं असे विचार आपले की असं दुश्मनगिरी हे असं सगळं सगळ्यांनी सोडून द्यायला पाहिजे. आणि हे सर्व सामाजिक कार्य करताना काकांचं कसं तुम्हाला पाठिंबा लाभला? हां 1 वर्षभर मी काकांचा अभ्यास पाहिला आधी. काका 1 वर्षापासून दत्त मंदिरात आले. त्यांनी दत्त मंदिरात आल्यानंतर आमचं म्हणजे खरं बोलणं चालणं चालू झालं. त्यांनी काय फक्त आमचे महाराज म्हणले आमच्या मंदिराला असं असं कमी आहे. ती काकांनी पालखी आम्हाला दिली. आमचं एक आमची मंदिराची प्रगती केली. आम्हाला समाधान वाटलं, चला एक प्रगती होती. आणि त्याच्यानंतर काकांनी त्या दिवसापासून नारायणपूर चालू केलं. आज 1 वर्ष झाले त्यांचं कंटिन्यू दर गुरुवार नारायणपूर चालू आहे. आणि गाणगापूर गेलो, त्यांचे कडक उपास केले, त्यांनी 7 दिवस पारायण केलं. आमचा पूर्ण विश्वास बसला की काका म्हणजे खरे आणि सत्कर्म आणि खऱ्या म्हणजे यांनी काम करणारी माणसं आहेत. तर ते आम्हाला जॉईन झाले. साहेबांना खरी श्रद्धांजली काय असेल? आता साहेबांना खरी श्रद्धांजली म्हणजे साहेबांनी आपल्या गावात सकाळच एक माणूस म्हणला, तो बुवा आपला मंदिरासमोरचा आला महाराज म्हणला, हे साहेब आहेत. ह्या साहेबांनी आपल्या पांडुरंगा मंदिराची पहिली पायाभरणीला 2 लाख रुपये त्यांनी दिलेले आहेत. आणि त्यांचं म्हणजे इतके गावाला योगदान आहेत की त्यांनी आणखीन परत 4-5 लाख रुपये देऊन मंदिराचं काम पूर्ण करून घेतलं. असं साहेबांचं म्हणजे आपल्या गावावर खरोखर उपकार आहे. आणि एक दुसरी गोष्ट, कुणाची डीपी जळाली, कुणाचं काय झालं ते साहेबांपर्यंत जायचंच नाही, पण हेच लोकांची कामं करत होते. बाबा यांना हे करा ते करा, म्हणजे असं म्हणजे समक्ष बघितलेलं आहे. आता साहेबांच्या अर्धांगिनी उभे राहिलेले हां, तर तुम्ही काय संदेश द्या लोकांना? आता लोकांना भाऊ त्या साहेबांक बघून त्यांची एक भावपूर्ण त्यांना श्रद्धांजली म्हणून ह्या आपल्या मालतीताईंना खरंच लोकांनी पाठिंबा द्यावा. आणि कारण वर दिल्लीपासून तर पार गल्लीपर्यंत सगळं भाजप आहे. तर आपल्या आता तालुक्यापर्यंत भाजप आलेलं आहे, सगळं नगरपालिकेत. तर आपल्या गावात पण भाजपचा उमेदवार जर गेलं तर आपली गावाचं कार्य होईल, सगळ्या काही असेल तर आपलं सगळं पूर्ण होईल. उगाच अपक्ष म्हणून आणि विरोधी पक्ष राहून त्याचा काही उपयोग होणार नाही. हा विचार गावाने केला पाहिजे. धन्यवाद.
रामकृष्ण.